आता तुम्हाला पण कमीत कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा बेकरी व्यवसाय चालू करायचा आहे काय? नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो होतो सांगलीमध्ये असलेल्या हायटेक बेकरी इक्विपमेंट या फॅक्टरीला व्हिजिट करण्यासाठी. तिथे गेल्यावर पहिल्यांदा रियाज भाईंची गाठ घेतली आणि वेळ न घालवता आपण लगेच फॅक्टरीकडे वळालो. पहिल्यांदा आपण रोटरी ओव्हन बघितलं. यामध्ये तुम्हाला लादी पाव, केक, खारी, बटर, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, पिझ्झा बेस, बनपाव, बेकरीचे अनेक पदार्थ बेक केला जातात. त्यानंतर आपण स्पायरल मिक्सर बघितलो. या मिक्सर मध्ये बेकरीसाठी लागणाऱ्या प्रत्येक आयटमची पीठ, डव तसेच रॉ मटेरियल बनवता येते. त्यानंतर आपण डव शटर हे इक्विपमेंट बघितलं. मित्रांनो, हे डव शटर स्पायरल मधून तयार झालेल्या रॉ मटेरियल पासून शीट बनवण्याकरिता वापरले जाते. स्पेशली खारी, पब, पिझ्झा बेस व पराठा यासाठी हे इक्विपमेंट वापरलं जातं. त्यानंतर आपण डेक ओव्हन हे इक्विपमेंट बघितलं. डेक ओव्हन हे बेकिंग सिस्टीम आहे. यामध्ये स्पेशली केक, पिझ्झा, लादीपाव बेकिंग केले जाते. हे इलेक्ट्रिक व गॅस फायरिंग मध्ये अवेलेबल आहे. या इक्विपमेंटचे नाव आहे ब्रेड स्लायसर. हे मशीन ब्रेड, टोस्ट, केक स्लायसिंग साठी वापरले जाते. यामध्ये इंडियन व इम्पोर्टंट स्लायसर आता अवेलेबल आहे. त्यानंतर आपण प्लॅनेटरी मिक्सर ह्याकडे वळालो. हे मिक्सर स्पेशली क्रीम, बिस्किट व केक बेस बनवण्यासाठी वापरले जाते. यामध्ये 5 लिटर ते 150 लिटर कॅपॅसिटी मध्ये आता फुल स्टॉक अवेलेबल आहे. यांच्याकडचे सगळे इक्विपमेंट एकदम स्टँडर्ड क्वालिटी मध्ये अवेलेबल आहे आणि हे जर तुम्हाला उभा करायचे असेल तर गव्हर्नमेंट कडून 35% अनुदान व लोनची सुविधा अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा. यांचा पत्ता आहे मंगलमूर्ती कॉलनी, नियर बाय त्रिमूर्ती ऑटो स्टॉप, 100 फूट रोड, सांगली.